खान्देशची ऐतिहासिक शान आणि धुळे शहराचे वैभव असलेल्या लळिंगगडावर काल रात्री अज्ञात समाजकंटकांनी लावलेल्या आगीने संपूर्ण परिसर हादरून गेला. तब्बल 10 वर्ष परिश्रमपूर्वक जपलेले, हिरवळीत नटलेले गडाचे रूप काही तासात भस्मसात करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला घात आहे. रात्री 10:30च्या सुमारास गडावर आग लागल्याची माहिती मिळताच समितीचे पदाधिकारी आणि शिलेदारांनी कोणतीही शासकीय मदत नसताना प्राणाची बाजी लावून गडाकडे धाव घेतली. राहुल सूर्यवंशी, राकेश वाघ, कमलेश गोसावी, सोनू वाघ, सचिन सोनवणे आणि वनविभागाचे कर्मचारी छोटू सोनवणे यांनी अंधारात जीव मुठीत धरून भीषण आगीचा मुकाबला केला. आगीचे रौद्ररूप इतके भयानक होते की ती आटोक्यात आणण्यासाठी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रचंड संघर्ष करावा लागला. हा केवळ आग विझवण्याचा प्रयत्न नव्हता, तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी केलेले शौर्यपूर्ण कार्य होते. मात्र या घटनेने प्रशासनाच्या उदासीनतेचे संतापजनक चेहरा पुन्हा एकदा समोर आणला आहे. मोहाडी पोलीस स्टेशन आणि धुळे वनविभागाकडे वारंवार निवेदने देऊनही सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे यांसारख्या मूलभूत उपाययोजनांकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात आला. आज त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. जर वेळेत सुरक्षा व्यवस्था उभी राहिली असती तर ही अमाप हानी टाळता आली असती. लळिंगगडाचे हिरवे संवर्धित रूप काहींच्या डोळ्यात खुपले आणि त्यातूनच हा घृणास्पद प्रकार घडला, असा आरोप आता उघडपणे केला जात आहे. ही आग केवळ गवत झाडांना लागलेली नाही, तर ती प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आणि समाजकंटकांच्या मानसिकतेवर लागलेली ठिणगी आहे. सार्वजनिक वारशाचे संरक्षण करणे ही केवळ समितीची नाही, तर प्रशासनासह प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार न पाडल्यास असे विनाशकारी परिणाम पुन्हा पुन्हा घडत राहतील, हे आजच्या घटनेने अधोरेखित केले आहे.